कुंडलिक निकत म्हणजेच आमचे दाजी त्यांच्या गोठ्यावरती आलोय आपण. तर दाजी ह्या गायी बघतोय आपण कालवडी एवढ्या दूध देऊन एवढ्या ॲव्हरेज दुधाचं काढून पण एवढ्या चांगल्या तब्येती आहेत गायींच्या कालवडींच्या, एवढ्या चमक वगैरे आहे गायींवर. तर याचं रहस्य काय आहे? 12 महिने मुरगास आणि त्यात एडिशनल सुका चारा. आणखी काय देता का? आणखी मिनरल मिक्सचर एक कंटिन्यू असते, सोडा एक टाकतो या. जर चारा चांगला दिला, मुरगास असेल सुका चारा असेल तर एकदम बेस्ट रिझल्ट येतात का? हो, सगळ्यात बेस्ट. म्हणजे तुमचं दूध पण भरपूर निघणार, प्लस आजारपणापासून मुक्तता आणि दूध ॲव्हरेज साधारण गोठ्याचं 22-23चं ॲव्हरेज आहे. म्हणजे 22-23 ॲव्हरेज देऊन पण एवढ्या चांगल्या तब्येती हो, राहतात. चांगल्या चांगल्या. म्हणजे प्रत्येक पशुपालकाने चाऱ्यावरतीच काम केलं पाहिजे. 100% चारा जेवढा सकस तेवढा आजार पण कमी, जास्त दूध आणि प्रॉफिट पण ज्यादा. मुरगास चिकातल्या मकच करता ना? चिकतल्या म्हणजे साधारण 100 दिवस वय असेल अशा मापातल्या. म्हणजे ते दाना आपण म्हणतोय ना, त्यात साधारण नख बुडला पाहिजे किंवा नख पण नाही बुडत, नाही का? ह्या म्हणजे स्टेजचा. निबार झालं पाहिजे. निबार झालं पाहिजे. भाजून खायचे पुढे गेली पाहिजे थोडी. भाजून खायच्या पुढे गेल्यानंतर स्टार्च चांगला येतोय आणि त्याच्यामुळे क्वालिटी पण मस्त निघते एकदम. सुका चारा काय वापरताय? हे आपलं गव्हाचं काढ. ते चालू केल्यापासून काय फरक जाणवला का? हे आपल्या गायी जरा जास्त फॅटी झालेल्या होत्या ना, हां हां. त्या गायींच्या थोड्या चांगलं नाही का, दूध पण वाढलंय आणि फॅट एसएनएफ मध्ये 2-3 पॉईंटचा फरक पडला, नाही का? म्हणजे फॅट 2-3 पॉईंटने उचलली आणि समजा एसएनएफ आपला पहिलाच भरपूर लागायचा, पण ते फॅट 2-3 पॉईंटने उचलली बघा पर डेला. आणि तब्येती पण एकदम मापात झाल्या आणि गायींच्या अंगावर चमक चांगल्या प्रकारे वाढली. म्हणजे मुरगास आणि सुका चारा हे कंपल्सरी प्रत्येक पशुपालकाने ते केलंच पाहिजे. केलं पाहिजे, 100% केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मिनरल मिक्सचर आता रेग्युलर वापरता ना? हो, कंटिन्यू, कधीच बंद नाही. म्हणजे मिनरल म्हणजे मिक्सचर संपायच्या अगोदर 2 बॅग घरी म्हणजे आणूनच मिनरल मिक्सचर, सुका चारा आणि मुरगास मुरगास. या गोष्टींवरती फोकस आहे म्हणायचं. हो. त्याच्यामुळे ह्या गायींच्या तब्येती एवढ्या मेंटेन आहेत. हो. धन्यवाद धन्यवाद.